शेजारी शेजारी पक्के शेजारी. कधी येणार रे बाळ हा अश्विन? तू अश्विनला फोन लावलायस? हो. सोड त्याचा नाद ताई, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. अरे 200 रुपये घेऊन गेलाय रे. यामिनी, अगं ए, यामिनी जरा लाव ग त्या अश्विनला फोन. मी का लावू? तुम्हीच लावा. अगं मी लावते ग, मला लागतच नाहीये. बघ कसा लागत नाही ते बघते मी. हॅलो बाबा, कुठे आहात तुम्ही? अय्या काय सांगताय काय? मुद्द्याचं बोल ना. मी बोलतो. हॅलो, हा मामा कुठे आहेस तू? अरे आत्याकडनं पैसे घेऊन गेला होतास ना? कशाला? अरे काहीतरी खायला आणणार होतास तू तिला. हा, मिसळ आणि चमचम. काय? हो का? बर बर. अच्छा. बर बर बर. नाही काही टेन्शन नाही, तू ये. सावकाशी. हा, काय रे, काय म्हणाले? काय बाबा ऐका, काय? त्याच्या लक्षातही नाहीये त्याने आत्याकडनं पैसे घेतले होते. घ्या. अगो बाई, आता आगोबाई म्हणून काय उपयोग? तरी मी तुला 1000 वेळा सांगितलंय, मला विचारल्याशिवाय त्याला पैसे देत जाऊ नको. पण ऐकशील तर तू कशी? आणि कुठे आहे तो? आणि घरी कधी येणार आहे? नाही तसं काहीच बोलला नाही तो. झालं. काही कशाची माहिती नाही आपल्याला त्याच्याविषयी. तसं नाही, कामात असेल बिचारा. उगाच त्याची बाजू घेऊ नकोस. अगं त्याच्या खोटे बोलण्याला काही अंतच नाही ग. सतत थापा. अरे पण बाळा आता काय करायचं रे? बघितलंच, मला उपाशी ठेवायचा प्लान होता. जातेच मी, माझ्या घरीच जाते. हो आत्या, अशा नका जाऊ. तिथलंच किती जीव कळवळला रे पोरीचा. थांबा, मी तुम्हाला बॅग आणून देते भरून. थांबा. काय चाललंय? बॅगा कसला भरून देत आहे? आणि तू काय सांगतेस का घरी चाललंय म्हणून? तुमच्या कोणाच्या लक्षात आहे 7 दिवसांनी आपल्या सगळ्यांना जे घर सोडायचंय? जे आहे ते दिवस तरी जरा आनंदात राहूया सगळेजण. घर सोडते आणि बॅग आणून देते म्हणे. काही कोणाला टेन्शनच नाहीये. त्या टेन्शनमुळे भुका लागल्यात मला. खायला काय? कच्चा कोबी आहे, थोडस तिखट आणि मीठ लावून देऊ. यामिनी, मी काय म्हणते? नाही, कोबीला फोडणी देणार नाही. सोबत 2 पोळ्या तर अजिबातच नाही, आणि खीर तर नाहीच नाही. रागिणी असते. नको ग आता तो विषय काढूस. ते स्वयंपाकासाठी परमिशन नाही. आणि रडू नका. स्वयंपाकालाही परमिशन नाहीये. मोरया, अजून इथेच का बसलायस? जा अरे बाबा, आंघोळीला जा. तू असं काय करतोयस? अर्धा तासच राहिलाय, मला खूप काम आहेत रे. मला ना कपडे सुद्धा धुवायचे. जा रे बाबा आंघोळीला जा. मॉम, ऐन वेळी गॅस संपल्यासारखं काय घाई करतेस? तुझ्या त्या गाडीवरच्या फालतू उपमा देऊ नकोस मला. जा आधी आंघोळीला. यामिनी, उपम्यावरून उपमा मिळणार नाही. गॅस सुरू करायला अजिबात परवानगी नाहीये. बरोबर, एवढं ऐकवायची गरज नाहीये. कुठला विषय कुठे नेतीयस आणि एकदम रडायला घेऊ नकोस ग. आणि तू तरी किती गडबड करतेस ग. तुम्ही नका मध्ये पडू. तुम्ही आपली खरडेगाशी करत राहा. खरडेगाशी करतोय मी? माझ्या कामाबद्दल काही आदर, काही अभिमान आहे का नाही? अग्रलेख लिहितोय मी. आपल्या घरात ही जी परिस्थिती आली ना, त्याच्यावरचाच अग्रलेख आहे. एकदा छापून आला की बघ, सरकारचे डोळे कसे खाडकन उघडतील. कशात छापणारात? दैनिक हाहाकारमध्येच ना? हो म्हणजे काय? सध्या तरी मी त्या एकाच पेपरमध्ये लिहितो. अहो, मी काय म्हणते, अजिबात त्रास करून घेऊ नका. असे छापून कितीच छापणार तुम्ही पेपर? आपल्या घरातले 2 धरून 47च ना? बाप, मी तुम्हाला काही आयडिया देऊ का? त्या आधी मी तुला 2 मुस्काटीत देऊ का? काय ही भाषा आहे? आयडिया काय आयडिया? आता एक असेल तर आयडिया, अनेक असतील तर आयडिया. तुम्हीच शिकवलेत ना लहानपणी, एक वचन अनेक वचन. बास कळलंय मला. उगाच काहीतरी सांगू नका. काय होते आयडिया? हे तुम्ही पेपर वगैरे छापत बसण्यापेक्षा तुम्ही SMS का नाही पाठवत? SMS. हा, गुड आयडिया. त्यापेक्षा जर स्मार्टफोन वापरलात ना, तर SMS चे पैसे सुद्धा वाचतील. त्याआधी तू थोडासा स्मार्ट हो. काय चाललंय? पॉप्स काय? आयडिया काय? वाटेल ती भाषा बोलतोस तू? जाणं बाबा जाणं, कशाला बोलणी ऐकत बसलाय? सुगा जा आंघोळीला. थांब ग,
बाबा त्यापेक्षा मी मामाला फोन करून सांगू का कुठल्या तरी मोठ्या पेपरच्या संपादकाला फोन करायला? हे सध्या पेड न्यूज असतात, पैसे दिले ना की न्यूज छापून येते. काही गरज नाहीये. माझ्या लेखणीमध्ये आणि माझ्या विचारांमध्ये भरपूर ताकद आहे. अगं भांडी का टाकतीयस? अगं आत्या असं काय करतेस? मगाशी तूच सांगितलंस ना भांडी घासून टाक पटकन. घासून झाली आहेत आता टाकतेय मी. रुबी थांब, रुबी. अरे कुठल्या संवादी पात्रांबरोबर या घरात राहतो मी. तुम्ही लिहा अग्रलेख. तू शेबाई आतमध्ये ते चिडायच्या आधी चल बाई. मी जातो आंघोळीला. हे लाजो क्या गिरा दिया? हे भगवान, ही बाई सतत काय ना काहीतरी पाडत असते. काय पाडलंस ग? इथे आधी धंदा चौपट झाला आहे, त्याची चौपट बाई आहे, पाडत असते सतत सगळा. पा कोणाशी बोलताय? काय झालं? तेरे माँ के चिल्लाने की आवाज आ गई है, शायद वो गिर गई है. हो पा आपण इथे असे नुसते उभे काय आहोत? मग चला चला लवकर चला. जी सुनो. अरे अरे रुक ना. अरे हम नहीं गिरे. पडली असतेस तर बरं झालं असतं. हाँ, क्या कहा? एके ठिकाणी शांत बसली असतेस ना. चुप बैठा. वही देखो तुम कब मैं गिरूंगी. एक मिनिट. मग नक्की पडलंय काय? कपाट माझा. काय ते? कपाट आतमधलं कपाट पडलं. मग ओरडलीस कशाला मोठ्याने? आता कपाट अंगावर पडल्यावर कोणी ओरडणारच ना. कुणाच्या अंगावर कपाट पडला? हा हा हा? ते हेरिटेज वाले साहेब आहेत ना, त्यांच्या अंगावर पडलं. क्या बकते रही हो? कैसे? पद मिल गया? पद नहीं, मालूम नहीं वाला पद. हाँ? पता नाही धडकन पडलो. तुला काही विचारणं चुकीचं आहे. ए बाबा तू सांग ना काय झालं? अहो आपल्या गोडाऊन मधला माल फुल झाला की आपण ते कपाटामध्ये ठेवतो की नाही. त्या कपाटाची चावी तुमच्याकडे. मी त्यांना सांगितलं कपाट गोल फिरवा. त्यांनी चुकीच्या दिशेने गोल फिरवलं आणि कपाट पडलं. पडलं? त्याच्या अंगावर पडलं? हो त्याच्या खाली येतो? हो चिराडलाय. अरे मग त्याला उठवायचं ना. नाही आम्हाला झेपत नाही म्हणून तुमची मदत घ्यायला आलो. पा विश्वातल्या प्रत्येकाची माणुसकीच्या नात्यानं ढोबळ का होईना पण मदत करणं गरजेचं आहे. अहो कुठे चाललात पा? अरे अडकलो. ए कोणीतरी बाहेर काढ रे. आलो मैं हूं ना. कुठं आहे? निकालो हाँ चलो उठा दे. अरे तो माझा पाय आहे तो खेचू नको. उसका पैर तो खींचेगा ऐसे बाहर आएगा वो. कपाट निकालना पड़ेगा. उधर से वो साइड से उठा. तुम्ही पण धरा. रुको मैं आता हूँ वहाँ से. हाँ ये साइड से उठाते. अरे नहीं. अरे भगवान कहाँ से उठाए? यहाँ से या यहाँ से? साहेब कपाट लय जड आहे. अरे नहीं ए रुक. तो क्या है ना ए बुद्धू, अंदर बहुत सामान है, कपड़े हैं, तो निकालने पड़ेगा ना. हाँ, चलो निकालो. यहाँ पे हैंडल था, हैंडल कहाँ गया? ऐसे सुनो कपाट कैसे था? ऐसे गिर गया तो हैंडल कहाँ जाएगा? अरे हेल्थ साहब सुनाई दे रहा है? हाँ कपाट के नीचे हो ना, सुनाई दे रहा. हेलो माइक टेस्टिंग. गया मुंडी जा रहा है. एक काम करो, अंदर से वो कपाट का दरवाजा खोलो और वहाँ पे अंदर सब सामान है और कपड़े लत्ते हैं, वो सब निकालो. थोड़ा पैसा भी होगा वो मुझे ही दे देना. तो क्या है वो सब सामान निकल जाएगा कपाट से, तो कपाट हल्का हो जाएगा, तब हम उसको उठा पाएंगे. अहो काहीतरी काय बोलताय? या अवस्थेत मी कसा तो दरवाजा उघडणार? क्या हुआ? अरे वो नीचे है, वो ऐसा खोलेगा कपाट. ऐसे ना. हाँ तो क्या करे अभी? रुको क्या करेंगे? एक बात बताओ पहले, ये कपाट गिरा कैसे? उसके साथ क्या कर रहे थे? नहीं क्या हुआ, हम दोनों एक कपाट लेके जा रहे थे. एक्सचेंज ऑफर चल रहा है ना, तो इसको देने का था और नया लेने का था. तेवढे हे साहेब आले आणि ते म्हणाले हेरिटेज आहे, जिथली वस्तू तिकडे ठेवा. म्हणून हे कपाट आम्ही ठेवायला गेलो आणि ते कपाट पडलं. अरे तुम जैसी औरत होते हुए कैसे गिर गया कपाट? क्या हुआ? नाश्ता नहीं किए ना, तो शक्ति कम पड़ गई. शक्ति कम पड़ गई? तो गिर गया कपाट. हाँ. कमाल है तुम भी. अब जो है वो है.
कैसे इसको उठाए? साहेब जरा हात लावा. अहो मला नाही कपाटाला हात लावा. अहो तुम्ही विचार कसला करताय बाबा गाजपासनं त्याला मदत करा ना. हाँ, मदद मदद करा मदद करा मदद करा. मैं रुको 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 रुको. हट 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 हटो 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 हटो. हाँ? अरे कमाल कर रहे हो आप लोग. इसको हाथ नहीं लगा सकते हम लोग. हाथ नहीं, पैर भी नहीं, पैर कुछ मत लगाओ उसको. हाथ मत लगाओ भाई, हाथ मत लगाओ, हाथ मत लगाओ उसको. मगाशी मी तुम्हाला सांगत होते तेव्हा ऐकलं नाही, दात निघून आलात. काय? विश्वातल्या प्रत्येकाला माणुसकीच्या नात्याने मदत करणं ही आपली जबाबदारीच नाही तर आधी कर्तव्य आहे. सुना दिया देखो. चल बैठा. माणुसकी बिणुसकी काय नाही ते सगळं नंतर. हा यांना माणुसकी कळत नाही, यांना पहिलं हेरिटेज दिसतं. हेरिटेज. फिर आप साहब, हेरिटेज साहब, आप नीचे फंस गए हो ये बात सच है, लेकिन जो कपाट आपके ऊपर जो गिरा है ना वो हेरिटेज वाला कपाट है. हा त्याला हात लावून दिला नाहीत म्हणून तुमच्या अंगावर पडलं. आता परवानगी आणल्याशिवाय आम्ही ते उचलणार कसं हेरिटेज अरे देवा, मग आता यांना बाहेर कसं काढायचं? हो काय पण करा पण आधी मला इथून बाहेर काढा. नहीं नहीं ऐसा नहीं कर सकते. पहले आप जाके परमिशन लेके आओ, उसके बाद हम आपको निकालेंगे बाहर. समझ गए? चलते हैं. चलो 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 चलो. मर रहा है तू, मर. चल चल चल. हम आते हैं. हाँ हम आते हैं. हाँ. हेटे साहब, हेटे साहब, ये सब मामला समझ में आ गया? अरे हाँ, झकास ओम प्रकाश. ओ मला इथून बाहेर काढा. ओ थांबा. अरे अरे मला कोणीतरी बाहेर काढा. अरे थांबा. ओ कोणीतरी बाहेर काढा. गाड्या गरजच्या फालतू गेल्या परत पैसा मागतात म्हणजे काय? अरे काम गप्पा बसा. जरा काम करतोय मी. बडबड 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 बडबड. शांत व्हा सगळे. आणि तुम्ही म्हणताय त्याच्यावरती काहीतरी तोडगा आपण काढूया, नक्की काढूया. पण आत्ता वर्ग भरलाय की नाही तेव्हा अभ्यासाकडे लक्ष द्या. ओ गुरुजी, हा. इतिहासाचा अभ्यास खूप झालाय, आता जरा भूगोल शिकवा. असं म्हणताय? हरकत नाही. मग भूगोल आणि सामान्य विज्ञान असा एकत्रित एखादा प्रश्न विचारतो. बघूया काय विचारता येईल. हा मी हे सगळ्यांना शिकवलेलं आहे पण लक्षात आहे का बघूया. मला सांगा महाराष्ट्राचा राज्य प्राणी कुठला? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कुठला? गुरुजी मी सांगतो. वाघ. महाराष्ट्रामध्ये वाघ हा राज्य प्राणी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे, लक्षात ठेवा, राज्य प्राणी नाही. अच्छा. हा गुरुजी मी सांग. कुत्री असतील. कुत्री? हा गुरुजी किती कुत्री झाली. रात्री घरी जाताना नुसत्या भंकत असतात, अंगावर येतात सगळे. आय गेट सो स्कॅर्ड यू नो. बरं झालं राहू मला सोडायला येतं रोज. थँक्यू राहू. राव साहब तुम्हें छोड़ने आता है? या कल से मैं आया करूंगा, मेरे पास गाड़ी है. गप्पा बसा. ते इच्छा सेट करायला सुरुवात झाली आहे. हा शहाणपणा करण्यापेक्षा आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. काय है काय? राज्य प्राणी कुठला आहे बिरजू? गाढव. मला गाढव म्हणतोय सगळ्या लोकांसमोर. तुला नाही म्हणत आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी गाढव आहे. गाढव. का? क्योंकि तुम गधे हो. म्हणजेच तेच पुन्हा मला गाढव म्हणला. गप्पा बस. थांबा. हे थांब रे. हा इर्षद. मास्तर मी सांगू का? हा तो प्राणी आहे. हो. महिनाबाई हा प्राणी कसा असेल? मास्तर तुम्ही पण ना कळूनच घेत नाही काय. काय? तो म्हणजे काय? येऊन येऊन येणार कोण? पोपटराव शिवा हायच को. चांगलाय सर हे पोपट ठेवून घ्या. मस्त आहे. पोपटच आता ठेवायला सांगा. काय आहे? हे जरी प्राण्यासारखे दिसत असले तरी सुद्धा मुळात पोपट हा पक्षी आहे. आणि मी विचारतो आहे ते प्राण्याविषयी, राज्य प्राण्याविषयी. मग काय ते पोपटाचे पंख चाटून टाकतो झाला प्राणी. एक नंबर आहे. गप्पा बसा. पंख छाटून टाका म्हणे. कोणालाही येत नाहीये ना? हे मी सगळ्यांना शिकवलेलं होतं, एकालाही आठवत नाहीये.
महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. काय करू? तू काहीही करू नकोस. शेकरू. शेकरू? अहो पण गुरुजी हा प्राणी कधीच पाहिला नाही आम्ही. पाहिला नसला तरी सुद्धा मी शिकवलेला आहे. फार सुंदर असतो, फार सुंदर असतो. अगदी खारी सारखा दिसतो. इंग्रजीमध्ये याला बरं का इंडियन जायंट स्क्विरल असंच म्हणतात. आय नो अबाउट दिस. करेक्ट. ते 25 रुपये जरा जास्तच होता तर घेऊ सर रे. ये वासाडे हा जरा बाहेराच आहे रा. गुरुजी मी काय म्हणतो, याच्या कानात ना गरम तेल टाकण्याच्या ऐवजी याला गरम तेलातच टाकूया. अच्छा अच्छा आयडिया. बल्लाळ सर, आम्हाला जरा मदत करा हो. हे बघा इथे माझा वर्ग चालू आहे आणि काय झालंय मदत करायला. ऐका तर खरं, आमचा माणूस कपाटाखाली अडकलाय. त्याला सोडवायचं सोडून तुम्ही इथे काय बसलात? कुठे अडकलाय तुमचा माणूस? अहो त्या पलीकडच्या घरात त्या बिरजू शेटना माहितीये की. बिरजू, अरे तुझ्या घरात ते अधिकारी आहेत, ते कपाटाखाली अडकले आहेत आणि तू मला हे सांगितलं नाहीस. अहो कोणाला तरी मदतीला पाठवा ना प्लीज. हो पाठवतो. हे पोरानो, अरे जा त्या अधिकाऱ्याला त्या कपाटाखालनं बाहेर काढा. बिरजू हे वागणं बरोबर नाही. सांगितलं का नाही तुम्हाला? अरे रुको, क्यों भेजा उन लोगों को? त्याला पण कळू दे ना हेरिटेजचा त्रास काय असतं ते. म्हणजे अरे मतलब वो आदमी, इनका जो अधिकारी है ना, वो कपाट के नीचे फंस गया है. हाँ, लेकिन त्याला पण कळलं पाहिजे ना की काय त्रास असतो ते. तर मी त्याला सांगितलंय की तुमची सरकारची परमिशन आणा कपाट उचलण्याची, तरच मग तुम्हाला बाहेर काढतो. पण तेवढ्या ते बल्लाळपणा केला त्याच्या. या वेळेला मात्र मी खरंच बल्लाळपणा केलेला आहे. अगदी बरोबर आहे. तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत हे आणा ते आणा, ही परवानगी ती परवानगी. खरंच आता जाऊन आणाच ती परवानगी. बिरजू जा जा जा, नाही पोरं बाहेर काढतील त्याला. जा. मी जाते. या माझ्या मागोमाग या. इथेच आहे तो. थांबा, आत कोणी जाऊ नका. इथे थांबा. तो बघा. अरे का सॉलिड कपाट आहे रे. अरे एक्सचेंज ऑफर मध्ये दिलं असतं ना, याच्यापेक्षा सॉलिड कपाट आलं असतं. म्हणजे काय? अरे भंगारात सुद्धा चांगली किंमत मिळेल. अय्यो ये साहेब आधी मेकॅनिक असतं काय का? अय्यो ते मेकॅनिक कसं गाडी काली जाऊन गाडी तपासतं, तसं हे साहेब कपाट काली जाऊन कपाट तपासतंय की हो. हे सरकारी लोक टेबला खालून घेतात हे ऐकलं होतं. हा कपाटा खालून काय घ्यायला बसलाय? अहो मला आधी बाहेर काढा. वडा? अय्यो आधी बाहेर काढतो मग वडा. येड्या, तू मध्येच वड्याचा कुठं काढला घबरा. यो ते साहेब बघा कपाटा खाली जीव चाललं तरी वडा वडा करताय की हो. ये तू गप, नाही तर तुला इथेच खा वडा देन. ये आणि ते उचला रे त्याला तिथून, नाहीतर ना त्याचा सद्दाम व्हायचा. अरे काय उचला, असं उचलून चालेल काय? काय आहे, हलकेच उचलून ना बाजूला सरकवा, खाली पडणार नाही. अरे काय रे, काय चुप बैठा. हटे साहब, कैसा है? ठीक चल रहा है ना? सो जा. कोई उसको हाथ मत लगाओ. हाँ अरे भाई, हेरिटेज का जो संबंध है. बिरजू शेठ, ये देखो. अहो हे काय करताय तुम्ही? तो माणूस कपाटाखाली अडकलाय. हे तुम्हाला काय सुचतंय? अच्छा, माणूस अडकला आहे. आम्ही माणसं नाही आहोत. हा, आम्हाला भूक लागली होती तेव्हा काय सांगितलं? परवानगी लेके आओ, इसकी परवानगी लेके आओ, उसकी परवानगी लेके आओ. आता जर या माणसाला बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला परवानगी आणावी लागेल. अहो तुम्ही जरा ऐकता का माझं? एक मिनिट. आमचे साहेब बरोबर बोलतात. अजिबात कोणी कपाटाला हात लावायचा नाही. परवानगी लेके आओ, जा. अहो मॅडम इथे तुम्ही बोलत काय बसलाय? जा आधी कार्यालयात जा आणि पटापट जाऊन परवानगी घेऊन या. मी जाते. मी आता परवानगी घेऊन येते. जावा लवकर या. पुरातन साहेब, आपका तो पूरा तन गया है कपाट के नीचे. अभी रहो वहाँ पे, हम बाहर बैठते हैं. कुछ चाहिए तो मांग लेना. हो, मला फक्त परवानगी हवी आहे. रुको वाट बघ. अय्यो ताट बिरजू शेठ जेवायचं वेळ झालं की काय हो. ताट नाही वाट. बिरजू शेठ गप्पा. तो मेला हाय सरबरीत, त्याला काही कळत नाही. मी सगळं समजावून सांगतो. चला परवानगीची आपण वाट बघूया. अरे मला इथून कोणीतरी बाहेर काढा.
अरे बाहेर काढा हो, मी अडकलोय हो, श्वास गुदमरतोय माझा हो, मला बाहेर काढा प्लीज. नमस्कार. आता आपण आलेलो आहोत दामले निवास या सरकारने नव्याने जाहीर केलेल्या हेरिटेज मध्ये आणि माझ्यासोबत आहेत सरकारचे अधिकृत गाईड भोजन. जंगू ए जंगू जंगू असं काय करतो? तुम्ही पाहू शकता आता आपण ज्या गाडीशी बोलत होतो त्यांना एका मुलीने चक्क मारलेला आहे. काय झालं रुबी, का मारलंस, काय असं केलं मी? काय मारलंस काय? एकतर तू म्हणाला होतास की शाळेच्या मुलांना इथे ट्रिप साठी घेऊन येशील आणि दुसरी गोष्ट म्हणजे मगाशीच तू आत्याला म्हणला होतास की तू मोरूला पण घेशील याच्यात चिकटवून. तू केलंस का तिचं काम? अगं रुबी, मी सगळी कामं एकत्र नाही करू शकत. आणि इकडे बघ समोर कॅमेरा दिसतोय तुला, बघ समोर कॅमेरा आहे. असं काय करतेस, हाच जरा स्माइल दे. कॅमेरा आहे, डायरेक्ट टीव्हीत दिसतोय आपण. नीट आपण दोघे रुबी, आपण दोघे टीव्हीत दिसतंय कसं टीव्हीत? मग अशीच त्यांनी सांगितलंय की आपल्याला टीव्ही लावायची परवानगी नाही दोन्ही घरांमध्ये आणि तू काय सांगतोयस मला आपण टीव्हीवर दिसतोय म्हणून? काय फार मनावर घेऊ नका, तशी पोरगी चांगली आहे. म्हणजे आपले मेना शूटिंग नाही, मीडिया वाले न्यूज चॅनल. असं काय? या अगं तुम्ही या ठिकाणाला पहिल्यांदा भेट देताय का? मी हो. त्याचं काय आहे? मला आहे ना मला येत नसतो. हा माझा आहे ना माझा तमाशाचा फोडे. ऐका तुम्ही संधीची लोक टीव्ही बघताय ना, त्यांनी रात्री 9:30 वाजता प्रचंड गर्दी करायची. कुठं? मैनाबाईचा नादच खुळा. मेना काय पण काय बोलते तू? येडी का तू? माझ्या तमाशाच्या फडाचं नाव आहे. मेना काय विचारते तुला, तू काय बोलते? तुम्हाला कसं वाटतंय इथे येऊन? मला ना ऍक्च्युली आम्ही जेव्हा आला ना इथे तेव्हा ह्या लोकांनी आमच्याकडे एंट्री फी घेतली. आमचा पगार पण होत नाही यु नो. अँड यू पीपल आर सो मीन. तुम्ही तिकडे काय येत नाही? आमच्या पगारचा प्रश्न कधी सोडवणार तुम्ही? कधी येणार तू टेल मी, सांग लवकर. नाही जरा मला बोलू द्या का, मी बोलू का थोडस याविषयी? कसं आहे, ते वास्तू बघायला आलेले आहेत, त्यांना या वास्तूविषयी हेरिटेज विषयी माहिती द्यायची आहे. नाही पटकन सांगते, ऐका. हेरिटेज आहे ना, हेरिटेज इथं ये ना एका सरकारी अधिकाऱ्यावर पडलंय कपाट. आमच्या शाळेचे लोक आहेत ना, लोक ते गेले तर उचलायला काय कपाट. आताच हाती आलेल्या माहितीनुसार आपल्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. चला तर मग पाहूया. नाही ऐका. ओ सॅलरी मी दिली. ती काय म्हणली ना, मी दिली. ये हेरिटेज बोल, अजून काय पाहिजे तुला? अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? बाप का माल समझ रखा है? अरे यार बिरजो, तुझ्याकडे आहे ना बहुत पैसा, मग कशाला टेंशन घेतो? अरे बलूची प्रॉब्लम ये हो जाता है, ये लोग खाली 15 मिनट देते खाना बनाने के लिए. अभी घर में देखो कितने लोग हैं. अकेली लाजो को तो इतना टाइम लगता है कि हम लोगों का भी खाना नहीं बन पाता वो 15 मिनट में. तो इसके लिए क्या बनाएंगे और इसको क्या खिलाएंगे बताओ. सरकारने घोषित केलेल्या हेरिटेज मध्ये आज अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. तुम्ही पाहू शकता हे जे कपाट आहे ते एक मौल्यवान आणि हेरिटेज कपाट आहे आणि ते एका हेरिटेज अधिकाऱ्यावर पडलेलं आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया की त्याला नेमकं काय वाटतंय. काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला कपाटाखाली असताना? मस्त वाटतंय. अहो काय मूर्खासारखे प्रश्न विचारताय. सरकारने मला मदत करायला पाहिजे. हा तुम्ही पाहू शकता इथे बरेच जण मदतीसाठी आहेत पण कोणीही मदत करायला तयार नाहीये. पण तरीही अधिकाऱ्यांचा सरकारी धावा हा चालूच आहे. तुम्ही मला सांगा, तुम्हीच का नाही यांना बाहेर काढत? बात यह है कि मैडम देखिए, अब तो हम मदद कर रहे हैं जितना बन सकता है. वो खाली 15 मिनट देते हैं, उसमें ये खाना बना के उसको खिला रहे हैं, ये तो मदद हम कर रहे हैं. लेकिन जहां तक ये कपाट उठाने की जो बात है, तो मेरा ये कहना है कि भाई ये सरकारी काम है. वो ये हेरिटेज वाली वस्तु जो है, कपाट जो है वो हेरिटेज का कपाट है, तो उसको हम हाथ नहीं लगा सकते क्योंकि छोटे छोटे चीजों के लिए भी वो हमें वो सरकार की वो परमिशन लेनी पड़ती है घर में काम करने के लिए. तो ये तो बहुत बड़ी बात है कि ये अधिकारी के ऊपर ये जो कपाट गिर गया है
तो ये सब हेरिटेज का मामला है, वो सरकारी मामला है, इसमें हम कुछ नहीं कर सकते. तुम्ही पाहू शकता की इथेही सरकारी परवानगीशिवाय काहीही होऊ शकत नाहीये. या प्रसंगाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्हीच एकदम सोपं असतं बघा. ते इडलीचं पीठ असं घ्यायचं, इडलीचे पीठ आता बघा सोडा मीठ टाकून ते करून सोडलं की बघा नारळाचं ते. याला काय विचारू नका, तो जरा सरभरीत आहे. नाही ते सरभरीतच आहेत जरा. तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की यांची अवस्था ना अमेरिकेसारखी झालेली आहे. अमेरिका म्हणजे 80च्या दशकात रशियाला त्रास देण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानातल्या त्या तालिबानांना जी मदत केली होती ना, छुपे मदत, कपाटाखाली मदत, अंडर कपाट मदत, तशी त्यांना केली. त्यानंतर त्यांच्याकडे लष्कर तोयबा तयार झाला. लष्कर तोयबा. मग त्यांनी काय केलं माहितीये का, की अमेरिकेची बिल्डिंग तोडली. हे असं काहीतरी झालं असणार. म्हणजे मला असं वाटतं की यांनी स्वतःच्या विमानाने स्वतःच्याच पायावर त्यांचीच बिल्डिंग पाडून घेतलेली आहे. अरे बापरे, काय मुद्दा मांडला या विचारवंताने. तुम्ही कुठेही जाऊ नका, आपण याहून अधिक मतं जाणून घेणार आहोत. पाहत रहा कोपऱ्यावरच्या बातम्या. हॅलो हॅलो हॅलो, माईक टेस्ट. हे बघा, सगळेजण दिसणार आहेत. काय म्हणतात त्या? सगळेजण दिसणार आहेत. दिसतोय ना सगळे? मुली मुली ए मुली, या बातम्या सगळीकडे दिसतात ना ग? अहो म्हणजे काय, सगळीकडेच दिसतात. हो का? मग आम्हाला एक माणूस शोधायचा आहे. नाव अश्विन, रंग गोरा, डोळेचे बारीक आहेत, थापाडे एक नंबर. ताई? आणि काय बोलतेस? वंचना खूप काळजी ना हो दादाची. रेडी का? हो हो, म्हणजे आता आपण लपाछपी खेळणार मॅडम. हे वसाड्या, काय आहे, शूटिंग चालू करायचंय ना, म्हणून ते रेडी काय म्हणताय. तुम्ही जरा शांत बसाल का? रोलिंग. ओके. दामले निवास या नव्याने तयार झालेल्या ऐतिहासिक वास्तूमध्ये आता आपण आलेलो आहोत आणि आपण जाणून घेऊया इथल्या लोकांची मतं काय आहेत ते. हे आहेत बिरजू शेठ, आपण त्यांना विचारूया. कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतं, ये कोई खुशी वाली बात तो है नहीं. आपको तो मालूम है, ये बल्लाल की वजह से सब हुआ है. सब लोगों को पता चलना चाहिए. और दूसरी बात यह है, तुम्ही ऐतिहासिक वास्तू आहे हे तुम्ही डिक्लेअर केलेले आहे, हे बरोबर आहे. लेकिन क्या है, वर्तमानात ही माणसं इथे राहत आहेत ना सगळी, तर त्यांचा विचार कोणी करायचा. हा मला वाटतं फार महत्वाचा प्रश्न आहे, तो तुम्ही जनतेसमोर मांडा. बरोबर आहे, आमच्या साहेबांचं बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं? एक्सक्यूज मी. अयो, ते आम्हाला चांगलं बरं असतं बघा आटीला. आमच्या आटीला तर बघा आम्ही इडली सांबर, वडा सांबर, मेदूवडा सांबर आम्ही ते देतो बघा. त्याला नाही काय विचारू, मना विचारा मना. ऍक्च्युली बघायला गेलो तर हेरिटेज म्हणून एखादी वास्तू घोषित करणं हे चांगलं पण असतं. आता हेरी तरी तुम्ही पश्चिम घाट हेरिटेज म्हणून घोषित केलेला आहो का नाही, त्याच्यामुळे त्याचं संरक्षण झालेलं आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय की वास्तू हेरिटेज असायलाच हवी, पण त्याच्यामुळे ना माणसांची प्रगती थांबता का म्हणे. मी तुम्हाला सांगतो, आमची जी बस आहे ना, शिवडी डेपोतून निघताना दिंडोशी डेपोला जाते, ती कशी हळूहळू जाते, तशी का होईना पण माणसाची प्रगती झाली पाहिजे. आणि बस सारखी का होईना पण माणसांची प्रगती व्हायलाच पाहिजे. मला खूप बरं वाटतं की आज माईक द्याल का प्लीज? माईक प्लीज. तुम्हाला काय वाटतं? मला असं म्हणायचं आहे, मला असं वाटत आहे, मला चालू आहे ना, चालू आहे ना, ये जो है ना हेरी हो जरा लवकर. हाँ वही तो, हरी की जल्दी कर रही हो ना. क्या है ना, ये जो है ना एकदम गलत है, पूरा बोलने दो. काय वाटतं? अरे नमस्कार, मी बल्लाळ पाठक, ही यामिनी पाठक. हो कळलंय, सांगितलंय मी. तर मला असं वाटतं की हे जे नियम आहेत हेरिटेज वास्तूच्या संदर्भातले, या सगळ्याचा फेरविचार व्हायला हवा. थांबा. काय आहे की माणसांसाठी नियम असतात, नियमांसाठी माणसं नसतात. मला असं वाटतं की आपलं सांस्कृतिक वैभव जे आहे ते प्रत्येकाने जाणलं पाहिजे, याच्यात शंकाच नाही. आपल्या मनामध्ये आपले जे चांगले संस्कार असतात ते जपलेच पाहिजे, त्याच्यात शंका नाही. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की या नियमांचा मात्र फेरविचार व्हायला हवा. बल्लाळ पाठक यांनी अतिशय सुंदर मत दिलेलं आहे. पण इथे एक प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे. आतमध्ये जी व्यक्ती कपाटाखाली अडकली आहे त्याचप्रमाणे आपणही या नियमांखाली अडकत चाललोय का? या नियमांचा फेरविचार खरंच करायला हवाय का? तुम्ही आम्हाला कळवा आणि तुमचं मत द्या. आमचा नंबर आहे 5 35 35 36.
व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव सह दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई. बोलती होतो धन्यवाद आपण हे केलं, अगदी धन्यवाद मनापासून. आणि अश्विनला शोधून काढा. काय बोलतेस काय तू? आमचा अश्विन उगाच काहीतरी. आता गेल्या त्या. मी लेटर घेऊन आले आहे. देखा. जरा हळूहळू. अगं बाई, काय झालं भाऊजी? बाबा तू काय घाबरतीयस? त्याला वाचता येतं का? त्याला फक्त अ आणि ब वाचता येतात, त्यामुळे तिने अ ब ब एवढंच म्हणलेलं आहे. आणि इकडे बघू काय आहे, काय आहे याच्यात. काही नाही हो, ह्या वास्तूमध्ये तुम्हाला सर्वांना हवं तसं राहता येईल अशी परवानगी घेऊन आले मी. ओहो, पण एक लक्षात ठेवा, हे सर्व मीडियावाल्यांनी उचलून धरलं म्हणून शक्य झालंय. आणखीन एक गोष्ट, ही ऐतिहासिक वास्तू आहे हे मात्र अजिबात विसरायचं नाही. नाही काय आम्ही कशाला विसरू? अहो मुळात ही ऐतिहासिक वास्तू आहे, आम्हीच शोधून काढलं ना, आम्हाला मान्यच आहे ते. अहो आमचं घर आहे होय, ही वास्तू आम्ही घरासारखीच जपू नाही का? हीच वास्तू नाही, खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये, खरं तर भारतामध्ये कितीतरी अशा ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या आपण आपल्या घरासारख्या सांभाळल्या पाहिजेत. तुम्ही काळजी करू नका, आम्ही अगदी व्यवस्थित सांभाळू हे सगळं. ठीक आहे, ठीक. बरं, पण आता तो आमचा एक माणूस कपाटाखाली आहे, त्याला काढणार का? हो हो, म्हणजे काय? अरे बापरे, ते राहिलं ते. ए धारे काढा त्याला, पटापटा काढा. घेऊन येतो, थांबा. ए अण्णा, जा आता जा. छान झालेत ना पोहे? हो हो, एकदम छान. आणखीन पटकन करून आणू? अहो नको नको. अहो 5 मिनिटात करते. अहो खरंच नको, एवढे खूप आहेत. साहेब तुम्हाला आणू पटकन नाही करून? नको नको. नाही अहो असं काय, घ्या ना. काय आता किती वेळ स्वयंपाक करायचा, याच्यावर काही बंधनं नाहीयेत ना. नाही हो, आम्ही जरा तुमच्याशी कडकच वागू, पण काय करणार, आमचं काम आहे ना ते. नाही तेही बरोबरच आहे, आम्ही कुठे काय म्हणतोय. मॅडम, तसं ना तुम्ही मला फार त्रास दिलात बरं का, पण तुम्हाला ना आता माझं गाणं ऐकावंच लागेल. हो का? बरं चालेल ना. चालेल ना, मग आता ऐकाच. मोरू ऐका. केला इशारा जाता जाता, हळूच हेला गट्टावली 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 गट्टावली, या मामाच्या पोरीला एक झटकन पटावली, या मामाच्या पोरीला. रुबी गाणं बंद कर. रुबी गाणं बंद कर. रुबी गाणं बंद कर. तुझं ना खरं तर ऐतिहासिक वास्तूतच काय कुठेही गायला बंदी केली पाहिजे. मिक्सर मध्ये खडा अडकल्यावर जसा आवाज येतो ना तसं गातेही. रुबी रुबी, त्यापेक्षा तू एक काम का नाही करत? बॉर्डरवर का नाही जात तू? बॉर्डरवर का? नाही म्हणजे काय, तिचं गाणं तिथल्या शत्रूंनी ऐकलं ना तर ते पळून जातील. उगाच त्यांच्या डोक्याला शॉट नको. काय चाललंय रे? हा इतकं वेळ ऐकून घेतो मी, हात काढतो. आणि रुबे तू पण गप्पा बस गा. आणि कसलीही भाषा, हा नाही म्हणजे इतर वेळेला असं बोलत नाही तो, व्यवस्थित बोलतो. काय रे शॉर्ट काय? हा आणि तिला गाण्यावरनं काय बोलतोयस? हा तू आधी तुझी भाषा सुधार. निदान ती प्रयत्न तरी करते ना गायचा. आता कशी गाऊ दे, प्रयत्नाने कधीतरी बरं गाईल ती. मोरू, तू असंच बोलत राहा मला. तुला खूप बोल मला. एक दिवशी नाही ना चांगलं सुरात गाऊन दाखवलं तर नावाची रुबी नाही मी. उगी उगी बाळा, उगी उगी. तुला ना आता मी मारच देणार आहे. कशाला उगाच बोलतोस तिला? मग काय ऐकून घेऊ हिचं? यामिनी, जरा चिंच देतेस का ग? चिंच कशाला हवी आता? हो चिंच आण. काय झाले बाई गो, माझं यकृत दुखतंय. आई गो विकृत. आपलं ते यकृत दुखतंय कसं कळलं तुम्हाला? कळतं मला सगळं. आण तू थोडी चिंच आण, म्हणजे पाण्यात भिजवून आणलीस तरी चालेल. त्याच्यात गुळ टाक आणि एक काम कर, हा पुदिन्याचं पाणी टाक आणि त्याच्या खाली असा कांदा, कोथिंबीर, फरसाण, चुरमुरे एवढंच टाक. अहो यांना भेळ खावीशी वाटतेय. हो अहो बाई, भेळ यकृतासाठी अतिशय उत्तम, बरं का, लक्षात ठेवा तुम्ही. हो इथे ते हॉटेल आहे ना गुरुदत्त, तिथे भेळ छान मिळते म्हणे. जरा पाठवा ना कोणाला तरी आणायला. नाव काढू नका त्या गुरुदत्त.
आणते काहीतरी खायला करून आणते. हा तुम्ही चिडू नका हा माणसं. पटकन पटकन आणते. अक्रूत ऐक मोरू, आता मी नाही ना तुला चांगलं गाऊन दाखवलं तर नावाची रुबी नाही मी. बघ आता मी कसं गाते. होऊ दे, सावकाश होऊ द्या. बहुत हवा लग रही, दो पे कर. साहेब अहो झोपताय काय? गेल्या 2 दिवसाचं नुकसान भरून काढायचं असेल ना तर आपल्याला लय काम करायला पाहिजे. हाँ हाँ भाई हाँ. और साहब हाँ ये सब काम तुझसे अकेले से नहीं होगा, कोई और चाहिए मदद करने के लिए. त्या भुजंगला बोलू काय? फालतू है वो भुजंग. नाम मतलब कमीने का, हमेशा पगार मांगता रहता है, कुछ काम का नहीं है वो. ये कहा गया. हा या बघा बघा, ही वास्तू हीच ती जागा जिथं तुम्ही उभे आहात ती. इथं इंग्रजांनी ठरवलं आता आपण भारत सोडायचा. या. नाही नाही नाही, खोटं बोलतोय ते. इथे असं काही झालेलं नाही. आणि त्याचं काय ऐकू नका तुम्ही, असंच झालं होतं इथं. हा अहो नाही, इकडे तर मस्तानी नाचली होती. असं पण झालं होतं. मग हे काय ऐकू नका, त्याचं मस्तानी वगैरे काय नाचली नव्हती. मोठे मोठे क्रांतिकारक या वास्तूत राहिले होते. नाही नाही नाही, ओ ते खोडा खोडा. इकडे ना ते संताजी आहेत ना, संताजी धनाजी यांचे घोडे इथे पाणी प्यायला यायचे. नाही त्याचं काय तुम्ही फार मनावर घेऊ नका. 1857 ची लढाई त्याची मीटिंग ह्याच वास्तूत झाली होती. हे लिहा तुम्ही. हा नाही नाही, खोटं आहे ते खोडून टाका. नाही काही खोडू नका, हेच महत्वाचं आहे. हे लिहा तुम्ही, मी सांगतोय तुम्ही त्याचा खोडून टाका. ते खोटं आहे. थांब रे, तू काय खोटाय इकडे घोडे पाणी प्यायला यायचे, मस्तानीचा नाच व्हायचा. मी बघितले स्वतःच्या डोळ्यांनी. का बस तुम्ही ठरवा काय ते, मी निघतो. रोज जाऊ नका. ओ ऐका, ओ अजून बरंच काय काय घडलं होतं इथे. परत येऊ नका. हा जा. मला कशाला मारलं भुजंग? नाहीतर काय, आईला गिराईक घालवलंच ना माझं. आणि गेल्या 2 दिवसापासून तुझ्यामुळे आमची गिराईक जात आहेत. त्याचं काय? काय घेणं देणं नाही मला त्याच्याशी. क्या चल रहा है मेरे घर में, ये काहे मचमच लगा रखी है भुजंग? काय वाक्य बोलले, परत बोला. माझ्या घरामध्ये हे काय मचमच लावली आहे भुजंग? माझं घर, तुमचं घर, हे तुमचं घर. आता ही हेरिटेज वास्तू आहे. ही हेरिटेज वास्तू आहे, ही गोष्ट आता इतिहास जमा झाले भुजंग. ये घर अब मेरा है. कसं शक्य आहे? तूने जो पत्रकार दोस्त लाया था, उस दोस्त की मदत से या घरामध्ये आम्ही वावर करण्याची परवानगी मिळवलेली आहे भुजंग. हा, त्यामुळे हे घर आता माझं आहे. या घरात मी काहीही करू शकतो. तुझं गिराईक जसं पळालं ना, तसा त्याच्या मागून आता पळत जातो. भाग. जातो ना. एवढं कशाला ओरडताय? जातो ना. कहा चला? रख. अरे साहेब, तुझ्या मदतीसाठी कोणतरी माणूस पाहिजे होता ना? हो. कामगार, नोकर, असा तो आहे. तू आता रावसाहेबला मदत करायची हे सगळं सामान उचलण्यासाठी. माणूस आहे, आत्ता जा म्हणालात ना. पण आता म्हणतो ना मी, था म्हणून. क्योंकि मैं तेरा मालिक हूँ और तू मेरा नौकर है भुजंग. चल मदत कर उचलायला. और एक बात, त्या माणसाकडनं पैसे घेतले असशीलच तू. कितना पैसा लिया भुजंग? 500 रुपये म्हणजे नक्की 1000 रुपये घेतले असणार. ते पैसे माझं घर दाखवण्याचे घेतलेले आहेस. माझं घर. ते पैसे आता मला परत दे. का म्हणजे ते माझे पैसे आहेत, कारण तू माझं घर दाखवलंस. चल पैसा दे. हा दे. देतोय ना. थांब ना जरा, हे की ना दे. 300. हाँ 300 हो गया. हाँ और दे. हाँ ये कितना है? 400. इधर आ. नाही काहीच नाही, बघा ना, चेक करा ना. कहाँ पे पैसे छुपा के रखता है, बहुत अच्छी तरह से पता है हमें. ये हो गया 1000 रुपया. चल मदद कर सामान उठाने में. ए रे साहेब, पंखा बंद कर अभी. चल. सॉरी चुकून हातात ना सटकलं. चुकून.
चुप बैठो गाना शुरू है मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला अंतरीचा गंध माझा अंतरा रे थरा क्या ये नीचे कलमई क्या कर रहे हैं यहाँ पे चल भागो इधर से पंडित जी यहाँ पे कोई पंडित जी नहीं रहता है मेरा साहब है जाओ मामा तसं नाही हो खूप छान गातात ना त्यांना पंडित जी असं म्हणतात अच्छा अच्छा ठीक क्या कहा फिर सकते हैं पंडित जी हमसे कहा पंडित जी पंडित जी मी ना तुमच्यासारखा गाणारा गायक माझ्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलाच नाही मुळे पण तो आता बसून बघितला ना नाही साहेब देख देख कमी नहीं देख मेरे को पंडित जी कह रही है पंडित जी हाँ पंडित जी अच्छा 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 गाता हूँ अच्छा गाता हूँ अच्छा लगा गाना देख 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 कमी ने और तो कुछ ला रहा था अंदर से रुबी अगं तुला उगच हे लोक सगळे मूर्ख म्हणतात ग मूर्ख नाही आहेस बाळा ए बेटे सच्चे कलाकार है तू मतलब सच्चे कलाकार को ही सच्चे कलाकार की पहचान होती है पंडित जी तुम्ही मला गाणं शिकवाल ना पंडित जी मैं गाना सिखाऊं तुम्हें शिकवाल ना अच्छा अच्छा गाना सिखाऊंगा मैं तुम्हें हाँ सिखाऊंगा गाना हे घ्या पंडित जी ये है घर में है सेब है ही गुरुदक्षिणा आहे माझ्याकडून गुरुदक्षिणा हो तुम्ही मला गाणं शिकवावं ना म्हणून फीच्या ऐवजी ही सेब नहीं बेटा ये तो मेरी जिंदगी की एक कमाई हो गई हाँ तुम्हें गाना सिखाऊंगा लेकिन बेटा बहुत लगन से गाना सीखना पड़ेगा तुम्हें हाँ और मैं तुम्हें वो गुरुकुल पद्धतीने तुला गाणं शिकवेन चलेगा चालेल मला ना फक्त गुरुकुल हवा साहेब ठीक है इतना तो चलता है भाई हो पण ती स्वतः गाणं शिकते तुम्ही कशाला शिकवताय तिला चुप बैठ कमीना कहीं का कितनी प्यारी बच्ची है गाना सीखने आई है तिला कळलं काय गायक आहे आणि आपण कुणाकडे गाणं शिकणार आहोत फिर आणि गाणं शिकवायला काही बंदी लागत नाही हा फिर कला शिकवल्यामुळे ती मोठी होत जाते कला है ना बेटा तुमचं अगदी बरोबर आहे माझ्या गळ्यात ना खूप जादू आहे फक्त तुम्हीच ती शोधून काढू शकता पंडित जी बेटा तर गले में जादू है पण ते आपण नसतं म्हणायचं लोकांनी म्हणायचं असतं आपल्या गळ्यात जादू आहे हा जाने दे इतना तर चलता ही है चलेगा हा तुला मी गाणं शिकवेन हा उद्यापासून माझ्याकडे गाणं शिकायला यायचं आणि त्या बल्लाळच्या नाकावर तिथून मी आता इथे क्लास सुरू करणार हा म्हणजे तिकडे बल्लाळचे मराठीचे वर्ग आणि इकडे गाण्याचा स्वर्ग गाण्याचा वर्ग बिरजूचा है कि नहीं ये सेब मैं रखूंगा इसको फ्रिज में हाँ सालों साल गुरुदक्षिणा है चलो हाँ पैर छो जुग 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 हाँ चलो अभी पहला सा शुरू करते हैं सा हाँ वो लगाते हैं सा मैं सिखाता हूँ हाँ पहला सा सा गा शेजारी